ओम जय गुरुदेव. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर बऱ्याच गावी असं जत्रा असते, यात्रा असते, कोण उरूस म्हणतं. त्यावेळेला त्या गावात जे देवता असतात, देवी म्हणा किंवा देवता, त्यावेळेला तो जो उरूस असतो तेव्हा सगळे लोक त्या उरसाला जातात, जत्रेला जातात. तर मग त्याचं काय महत्त्व आहे हे खूप लोकांना माहिती नाही. तर जेव्हा जत्रा असते त्यावेळेला जे लोक जातात दर्शनासाठी, त्यावेळेला त्यांनी आपली काय ओटी वगैरे असेल, देवी असेल तर देवीला ओटी हे करायची असते, द्यायची असते, किंवा जी काय आपली इच्छा असेल तसं करायला लागतं. आणि तिथं उपस्थित राहावं लागतं, कारण यात्रेच्या वेळेला एक असा दिवस आहे तिथले देवता प्रत्यक्षात तिथं असतात. ते आपल्याला दिसत नाही म्हणून एक ठीक आहे, पण जेवढे लोक यात्रेच्या वेळेला तिथं जातात आणि यात्रा म्हणा, उरूस म्हणा, तिथं जातात, त्यांना सगळ्यांना आशीर्वाद मिळतो. हे खूप लोकांना माहिती नाही आहे. म्हणून बरेचसे जुने जे लोक होते ते म्हणायचे की चला जत्रा आहे, जत्रेला गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? तर त्या दिवशी गेल्यावर तो जो आशीर्वाद मिळतो ना, ते इतर वेळेस नाही मिळत. म्हणून वर्षात एकदा तरी तुम्ही राहिला कुठेही असो, पण तुमचे जे गावाची जत्रा असते, तुमचे जे कुळदेवतेची जत्रा असते, उरूस असतो, यात्रा असते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जे म्हणता ते, तर त्यावेळेला तिथं गेलंच पाहिजे आणि खरंच देवतांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होईल. जे लोक जातात त्यांच्यासाठी ठीक, पण जे जात नाही त्यांच्यासाठी सांगते. तर ह्या वर्षी असा अनुभव घेऊन बघा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजावते देव पद्मावती माता की जय.